नमस्कार मैत्रिणींनो, कसे आहात तुम्ही? सर्वप्रथम तुम्हाला श्री स्वामी समर्थ. तुम्हाला आजच्या दिवस आनंदाच्या सुख समृद्धीच्या होई स्वामीचरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते. तर मी बनवलेली होती काल कढी. तुम्हाला कढीची रेसिपी दाखवणार आहे मी. तर कढीमध्ये मी कसं केलं, काय केलं. आणि दुसरी गोष्ट इथे दिवसाचे व्हिडिओ आले नाही त्यासाठी क्षमा याचना मागते, कारण तुम्हाला माहिती आहे माझी तब्येत बरी नसते. त्याच्यामुळे मला जसं जमेल तसं मी व्हिडिओ टाकते तुम्हाला. तर प्लीज समजून घ्या माझी स्थिती. आता हे थोडं थोडं कमी व्हायला आलेलं आहे, बघू शकता तुम्ही. कमी व्हायला आलेलं आहे माझं, खूप कमी झालेलं आहे माझं. तर सगळे स्वामींची कृपा. शक्य ते शक्य करतील स्वामी, ते स्वामीने करून दाखवलेले आहेत. बस माझी स्वामींवरती खूप खूप म्हणजे प्रचंड विश्वास आहे माझा. बस फक्त स्वामींना म्हणते की तुमच्या चरणांच्यावर मला राहू द्या आणि माझे मार्ग मोकळे करा. तर चला पुढे. तर कढी कशी बनवतात त्याचं मी तुम्हाला व्हिडिओ दाखवते. तर चला. त्यानंतर मग मी पहिले घेतलेली मेथीची भाजी साफ करायला. बघू शकता तुम्ही. आम्ही माझ्या मिस्टरांनी मेथीची भाजी आणलेली होती, तर ती साफ करत होते मी. बघू शकतात. तर 2 तास लागले मला ही मेथीची भाजी साफ करायला. तर मेथीची भाजी साफ करत होते आणि तिकडे सूर्यवंशी पिक्चर बघत होती. अक्षय कुमार, रणबीर कपूर आणि अजय देवगण यांचा. तर तो पिक्चर बघत होते मी. बघू शकता तुम्ही. तर ती भाजी साफ करत होते मी. तर म्हणजे म्हणजे खूप वेळ लागला मला ही भाजी साफ करताना. तर म्हणजे बघत पण होती, कॉमेडी पण होता आणि तब्येत पण बरी नव्हती. म्हटलं चला. तर मेथीची भाजी ना आणली ना की लगेच साफ करायची आणि लगेच करायची तिला, कारण फ्रीज नसल्या कारणाने ना माझं खूप म्हणजे खूपच भाजी वेस्ट जाते. त्याच्यामुळे मी यांना नाही बोलली की मेथीची भाजी आणायला. ऑलरेडी म्हणजे पहिलेच घरामध्ये भाज्या पडलेल्या होत्या, त्याच्यामध्ये यांनी मेथीची भाजी आणली. आता हिला कधी बनवायची. आणि आमच्या संध्याकाळचा बेत वेगळा होता. कढी आणि खिचडी याचा बेत होता आमच्या संध्याकाळचा. पण मग आता काय करावं. तर बघू शकतात. तर मी व्हिडिओमध्ये तुम्हाला टी व्ही दिसत नव्हता. त्याच्यासाठी मी तुम्हाला सेपरेट व्हिडिओ पाठ दाखवते काढून. तर बघू शकतात. हा सीन चालू होता तेव्हा म्हणून. तर बघू शकतात. त्यानंतर मग मी देवपूजा करायला सुरुवात केली. तर सकाळची देवपूजा माझी झालेली होती, पण फुलं गजरे आणलेले नव्हते. ते संध्याकाळी आणलेले होते, तर ते मला देवांना अर्पण करायचे होते. तर बघू शकतात तुम्ही. तर ते अर्पण केले काल मी. तर बघू शकतात. आणि त्यानुसार मग माझी देवपूजा चालू होती. मग आणि खरं सांगू का, देवांना जर आपण जेव्हा फुलं गजरे अर्पण करतो ना, तर इतकं सुंदर वाटतं ना, तुम्हाला काय सांगू. बघू शकतात तुम्ही. तर त्यानुसार मी करत होती. आणि म्हणजे माझा मुलगा जेव्हा कॉलेजमधून येतो 2-2:30 वाजता किंवा 3 वाजता, तेव्हा तो येताना स्टेशनवरून घेऊन येतो. पण आता काय झालेलं आहे माहिती आहे ना, की सुट्ट्या लागल्यात मुलांना आता कॉलेजच्या, काही काही कॉलेजांना. तर त्याच्यामुळे आता थोडं संध्याकाळ होऊन जाते मला. मग मी काय केलं, तेव्हा पेटवून तूप लावून बाहेर दिवा लावला देवाच्या समोर आणि वाटी तूप मी ठेवला. बघू शकतात तुम्ही. आणि आरती म्हणायला आरतीची तयारी केली. बघू शकतात तुम्ही. तर असं. आणि त्यानंतर मग मी ना शंख वाजवायला सुरुवात केला. बघू शकतात. शंख वाजवण्याच्या नंतर म्हणजे शंखाच्या पाया पडून घेतल्या मी. आणि ना मग आरतीला सुरुवात केली. बघू शकतात तुम्ही. तर मी आरती केली गणपतीची, देवीची आणि शंकराची आणि आपली स्वामी माऊलींची करते मी कधी. आणि धूप सगळ्या घरात दाखवला आणि तो धूप पुढे ठेवला आणि स्वामींना मुजरा केला. बघू शकतात तुम्ही.
आणि आपले जे मंत्रस्तोत्र असतात ते म्हटले मी. काही जास्त वेळ लागत नाही मंत्रस्तोत्र बोलायला, तर ते म्हटले मी. बघू शकतात. आणि असं म्हणजे माझ्या याच्यानुसार केलं मी आणि पोथी वाचायला सुरुवात केली. याच्यात ते वाचायला सुरुवात केली मी. आपलं स्वामी स्तव वाचलं सगळं. त्यानंतर मग मी एक माळ जप केली आणि नंतर 3 अध्याय वाचले. बघू शकता तुम्ही. हे बघा, हा आहे आपला कढीचा सामान. तर पहिले काय झालं ना, मी माझ्या मुलाला ना गुळाची जिलेबी आणायला सांगितलेली होती. बघू शकतात. तर गुळाची जिलेबी आणलेली होती. मला देवांना दाखवायची. तर मग म्हटलं एकदमच दाखव आपण जेव्हा नैवेद्य दाखवणार आहे तेव्हा. तर बघू शकतात. तर हा व्हिडिओ ना मंगळवारचा आणि बुधवारचा तो का मिक्स व्हिडिओ होते. तर बघू शकतात तुम्ही. तर मी शेंगदाणे भाजायला सुरुवात केली. तर कढीमध्ये ना शेंगदाणे टाकायचे. खूप छान लागते कढीमध्ये. तर बघू शकता शेंगदाणे भाजून टाकायचे त्याने. ते शेंगदाणे भाजायला सुरुवात केली मी. बघू शकतात तुम्ही. आणि मग शेंगदाणे थोडे भाजले. त्यानंतर मग मी लगेच एक मिरची भाजली. एकच मिरची पाहिजे. आपल्याला जसं पाहिजे ना त्यानुसार घ्यायचं सामान. तर बघू शकतात. एकच आणि मी शेंगदाण्याचे साल काढत नाही. आणि लसूण आणि मिरची पण भाजून घेतली मी. बघू शकतात तुम्ही. आणि त्यानंतर मग मी तुम्हाला दाखवते कढीमध्ये काय काय टाकलं मी. आणि ही दह्याची कढी होती. तर बघू शकतात मी काय केलं त्या दह्याच्या कढीला ना असं चांगलं खोटवून घेतलं रईने. तर थोडं पाणी टाकलं. रईने चांगलं खोटवून घेतलं. बघू शकतात तुम्ही. आपण मिक्सरमध्ये पण करू शकतात. असं काही नाही की रईनेच म्हटलं पाहिजे. पण मला त्यावेळेस ना टाईम नव्हता म्हणून. तर नाही तर मी मिक्सरमध्येच ते खोटून घेते व्यवस्थित. आणि बघा बेसन पीठ आहे 2 चमचे बेसन पीठ टाकून चांगलं त्याला फुटून घेतलं. कोणी कोणी ज्वारीचं पीठ पण टाकतं, पण माझ्याकडे ज्वारीचं पीठ नव्हतं त्यामुळे मी बेसन पीठ टाकलं. पण ज्वारीचं पीठ पण टाकायचं, खूप छान कढी होते. तर अशी गेली मी कढी. बघू शकता त्याच्यातच बेसन पीठ टाकलं. बघू शकतात तुम्ही. आणि मग नंतर मी काय केलं ना ते मसाला तो वाटून घेतला आणि तेलाची कढई तेल टाकलं कढईत. आणि हा जो मसाला आहे ना, हा मसाला तुम्ही तेलात पण टाकू शकतात किंवा याच्यात पण टाकू शकतात. काय म्हणतात ह्या असं मी जसं टाकते तसं. कोणी कोणी तेलात टाकतं, कोणी कोणी त्याच्यात टाकतं. तर दोघांपैकी कोणतेही पण हे करायचं. असं काही नाही की तेलातच टाकलं पाहिजे. आणि एका साईडला गरम पाणी करायला ठेवलेलं होतं मी. हे बघा. आणि मस्तपैकी जिरं, राई, कढीपत्ता, मिरची, लसूण याचा तडका मारायचा. कोणी कोणी शेषपूर, लवंग हे पण टाकतात. पण माझ्याकडे ते सध्या नाही आहे. तर जेव्हा मी माझं छोटंसं कपाट बनवणार आहे तेव्हा मी हे सगळं सोयीस्कर असं ठेवणार आहे घरामध्ये. तर बघू शकता हिंग टाकलं मी सगळ्यात आधी. आणि त्यानंतर मग मी ना मस्तपैकी असं त्याला कडपुतीला हिंगला. आणि त्यानंतर मग राई टाकली. राई का टाकायची? कारण राई आहे ना फटफट फुटायला लागली तर समजायचं की तेल तपलेलं आहे आपलं. मग लसूण जिरं टाकून मी टाकून दिलं. आणि त्यानंतर मग मी मिरच्या टाकल्या आणि कढीपत्ता टाकायचा होता. तर कढीपत्ता टाकायचा विसरून केलेली होती. बघू शकतात. आणि थोडीशी हळद टाकायची. आणि त्यानंतर आहे ना टाकायची, सगळी टाकायची नाही पण टाकली तरी चालते. आणि असे दह्याचं मिश्रण केलेलं सगळं कालवण मी त्याच्यात टाकलं. पण झाकण ठेवायचं त्याच्यावरती. कारण ते पण सांगते मी, त्याची सगळी वाफ जर निघाली ना बाहेर तर मग टेस्ट नाही त्यात कढीला. बघू शकतात तुम्ही. आणि 1-2 वेळा त्याला चांगली उकळी येऊ द्यायची. कारण त्याला जास्त वेळ पण नाही लागत उकळी येऊ द्यायला. फक्त पाणी आपल्या लिमिटनुसारच टाकायचं. आपल्याला पतली हवी का आपल्याला घट्ट हवी आहे त्यानुसार टाकायचं. तर मी माझ्या सोयीनुसार टाकलं ते पाणी. तर बघू शकतात. आणि अशी कढी फुटत पण नाही. खूप छान लागते आणि अशी कढी. तुम्ही करून बघा. खूप छान लागते कढी. आणि माझ्या घरी कढी फक्त मी, माझा लहान मुलगा आणि माझे मिस्टर आम्ही ते कशानं खातात. कारण माझ्या मोठ्या मुलाला दुधाची एकही वस्तू आवडत नाही त्याला. ना मिठाई आवडते त्याला, ना कढी आवडते, ना दूध आवडतं. काहीच नाही आवडत त्याला दुधाची एकही वस्तू. त्याच्यामुळे मी चांगलं उकळू दिली. तिथपर्यंत मी देवाला नैवेद्य करण्याची तयारी केली.
खिचडी ठेवली एका साईडला जिलेबी ठेवली. बघू शकता तुम्ही, एका साईडला जिलेबी ठेवली आणि एका गल्ल्यासामध्ये ना मी काय केलं ना, कढी ठेवून दिली स्वामींना. बघू शकता तुम्ही, छोटासा गल्लाच होता माझ्याकडे. ते हे बघा, छोट्याशा ग्लासामध्ये मी कढी ठेवली स्वामींना. बघू शकतात. आणि कढी चांगली उकळू दिली. बघू शकतात. त्यानंतर मग मी देवांना नैवेद्य दाखवायला आणला. बघू शकतात. वाटीमध्ये पाणी घेतलेलं होतं, पूर्वीचं ओपन केला आणि देवांना नैवेद्य दाखवला आणि अगरबत्ती पेटवून मी अगरबत्ती ओवाळली. बघू शकतात तुम्ही. तर अशा प्रकारे माझ्या असे 2 दिवस केले, मंगळवार आणि बुधवार, आणि स्वामींना मोजरा घातला. बघू शकतात तुम्ही. तर माझं अशा प्रकारे माझ्या दिवस केले 2 दिवस. तर बघू शकतात. आणि बघा किती सुंदर, आणि याचा साचा आणलेला होता ना मी, त्या साच्याची रांगोळी काढलेली होती. बघा, देवांना फुलं अर्पण केलं तर छान वाटतं. बघू शकतात तुम्ही. त्याच्यासाठी ना 10 रुपयाचे काय असते ना, आपण देवांना फुलं अर्पण करायचे हवा. कारण आपण दिवसातून किती वस्तू खाऊन घेतो, 30-30 रुपयाच्या, 50 रुपयाच्या. पण देवांसाठी 10 रुपयाचे तरी फुलं अर्पण करा. तर बघू शकतात तुमचे या सगळेजण कढी आणि खिचडी खायला. बघू शकतात तुम्ही. तर अशा प्रकारची खिचडी तुम्ही खिचडीची रेसिपीनी बनवली, फक्त कढीची बनवली. अशा प्रकारे मी कढी बनवलेली होती आणि अशा प्रकारे माझी देवपूजा पण झाली. तर तो माझ्या सर्व गोड मैत्रिणींना बाय. तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. आणि माझे व्हिडिओ बघत असेल तर लाईक, सबस्क्राईब, शेअर नक्की करा. तर चला बाय. तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.